नमस्कार, मी महेंद्र राऊत आणि आपण आपलं कोकण ऑर्बिट या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करत आहोत. आणि आपण आज आलो आहोत कणकवलीपासून जवळच जानवली या ठिकाणी, जानवली गावठणवाडी. इथे एक आमच्या वहिनींचा एक स्टॉल आहे नाश्त्याचा. तर तुम्ही जर कधी मुंबई पुण्यावरून आला तिथे तर तुम्ही ऑर्डरप्रमाणे कोकणी पद्धतीचं अथवा मालवणी पद्धतीचं जर तुम्ही ऑर्डर दिली तर त्याप्रमाणे तुम्हाला गरमागरम इथे नाश्ता भेटेल. आता गणपतीचे सीझन आहे, त्यांना आता गडबड आहे आपल्या घरी जाण्याची. तर आपण त्याविषयी त्यांच्याविषयी थोडा परिचय करून देऊ की त्यांचं असं आहे की ते इथे स्थानिक लेवलला पण घरगुती पद्धतीचं नाश्ता, कोकणी पद्धतीचं भाकरी, पिठलं, जे काय जसं जसं आवड असेल प्रत्येकाला तशा पद्धतीचं ते नाश्ता इथल्या कस्टमरना ते भेटत असतं. कधी कधी इथले जे मुंबईवाले येतात किंवा पुण्यावरून येतात किंवा अन्य शहराच्या माध्यमातून ते अगोदरच त्यांना सांगतात, वहिनी आम्हाला हे पाहिजे, आम्ही आल्याच्यानंतर आम्हाला हे नाश्ता पाहिजे. आणि अगदी घरगुती पद्धतीचं आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत. वहिनी नमस्कार, तुमच्या स्टॉलमध्ये. तुमच्या स्टॉलविषयी जरा माहिती द्या. तर बरंचसं मी काय चर्चा केली आणि मी बोललो आहे. तर त्यामध्ये तुम्ही समजा जर आता इथे तुमचा स्टॉल आहे किंवा आता तुमचं हॉटेल आहे, हॉटेलच्या माध्यमातून सगळं घरगुतीच असतं आणि घरच्यासारखं आणि स्वच्छ, बरोबर की नाही. बाकी ठिकाणी आपण कुठे गेलो तर आपल्यासमोरच किचन नसतो, त्याच्यामुळे स्वच्छतेविषयी आपल्याला काळजी व्यवस्थितच घेतलेली असते आणि घरगुती पद्धतीचं. आता आपल्या जे काय पर्यटक असतात कोकणात येणारे, तर तुम्ही अगोदर त्यांनी जर ऑर्डर दिली, तुमचा एक नंबर आपण त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण यूट्यूबला जेव्हा टाकणार आणि तुमचा आपण नंबर त्यांना देऊ, तर तुम्ही जर त्यांना जर ऑर्डर दिली, समजा आता असं काही वाटलं त्यांना चला आपल्याला घरगुती पाहिजे आहे, तर तुम्ही असं बनवून देता ना? ऑर्डरप्रमाणे बनवून देतो. भलं कुठले पदार्थ लोकांची चॉईस असते, इथल्या लोकांची त्याप्रमाणे देतो. हां वडे, हां, उसळ, मिसळ, भाकऱ्या म्हणजे भाकऱ्या पण घेतात लोक इथे. भाकऱ्या, चपात्या, ज्वारी बाजरी भाकऱ्या, ज्वारी बाजरीच्या. अच्छा, ते सर्व मिळतं ऑर्डरप्रमाणे. नाचणीच्या भाकऱ्या. बरं, दिवाळीमध्ये पण तुम्ही असं फराळाची ऑर्डर घेता का? लाडू, करंजा, शंकरपाळ्या ह्याही देतो आम्ही. करंजा आणि हे करा खमंग वगैरे असं सांगा वगैरे. तेच आहे. गेल्या एक वर्ष बसले.